सुंदर समय देवाने दिला, प्रभूला धन्यवाद देतो. या उपवास मीटिंग आजपासूनच सुरू झाली का? आज पहिला दिवस तुमच्या उपवास मीटिंगचा. देवाने मला संधी दिली की तुमच्यामध्ये यावं आणि देवाच्या वचनाचा प्रचार करावा. मी विश्वास ठेवतो की देव आपल्याशी बोलले. आमेन. किती जणांचा विश्वास आहे? बघूया. हालेलुया. परमेश्वर महान आहे आणि त्याची दया महान आहे. आणि जेवढे बाहेर बसलेले आहेत ना, त्यांना विनंती करतो, लेकरांना अजिबात आवाज करू द्यायचा. जेवढे जण मोठे बाहेर बसलेले आहेत त्यांनी लेकरांना अजिबात वच वच करू देऊ नका. अजिबात त्यांचा आवाज मध्ये यायचा. कारण बाकीचे जे लोक इथं मध्ये बसलेले त्यांना देवाचं वचन ऐकू नये. आणि म्हणून जास्त वेळ नाही तर थोडा वेळ, जेवढा वेळ आपण बसू तेवढा वेळ देवाच्या वचनाकडे मान देऊ. आमेन. कारण बोलणारा मी नाही, बोलणारा कोण आहे? बोला, बोलणारा कोण आहे? देव. आणि जर त्या विश्वासाने तुम्ही बसाल तर नक्कीच परमेश्वर आपल्याशी बोलतो. हालेलुया. देवाच्या वचनाकडे जाऊन दोन शब्द प्रार्थना करून वचनाकडे. सर्व शक्तिमान जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करत्या प्रभू, तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो, कारण हा समय तुझ्याकडून आहे. देवाप्पा, योग्य मी नाही, योग्य तू आहे परमेश्वर. आणि म्हणून सर्व महिमा गौरव सन्मान तुला असतो. तुझ्या पवित्र चरणी स्वतःला झुकवतो, लीन नतमस्तक होतो. देवा, मी प्रार्थना करतो तुझी महिमा होते. तुझ्या गौरवाला मला उन्हा पडू देऊ नको. तुझ्या आत्म्याने मला नियंत्रित कर. माझ्या मुखामध्ये तुझे शब्द दे. केवळ आवाज माझा असू दे, शब्द तुझे असू दे. देवा, तू बोलावं आणि आम्ही ऐकावं असू दे. या संपूर्ण जागेला पवित्र आत्म्याने नियंत्रित कर. सर्व प्रकारची डिस्टर्ब करणारी शक्ती येशूच्या नावात धमकावतो. सोड ही जागा पूर्णपणे प्रभू तुझ्या आत्म्याच्या नियंत्रणामध्ये या जागेला घे. प्रत्येकाच्या मनाला तू नियंत्रित कर प्रभू. आणि आज तू बोल, आम्ही ऐकत आहोत. तुझा आत्मा कार्य करू. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. हालेलुया. जेव्हा काही विचार उत्तर द्यावा का? किती जण तोंड घेऊन आले? तोंड किती जण घेऊन आले? बाकीच्यांनी नाही आणलं. बाकीच्यांनी नाही आणलं. मग जेव्हा मी पहिलेच बोललो, जेव्हा प्रश्न विचारेल उत्तर द्या. हालेलुया. किती जण जिवंत आहे? हात वर करा. देवाचं वचन म्हणतं, मी जिवंतांचा परमेश्वर आहे, मेलेल्यांचा. मग जिवंत बोलतात का मेलेले बोलतात? जिवंत उत्तर देतात का मेलेले उत्तर देतात? जर तुम्ही उत्तर दिले नाही मग तुम्ही कोण? आणि उत्तर दिले म्हणजे जर प्रतिसाद दिला नाही म्हणजे तुम्ही कोण? मेलेले. आणि प्रतिसाद दिला याचा अर्थ जिवंत. आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला जिवंत राहायचं का मरायचं? कारण देवाचं वचन म्हणतं, मी जिवंतांचा परमेश्वर आहे, मेलेल्यांचा नाही. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. विष किती जणांना माहिती? विष माहिती का? विष ऐकलंय? विष उंदीर मारायला काय वापरतो आपण? बोला, बोला. शेतामध्ये फवारणी करायला काय वापरतो आपण? त्यालाच काय म्हणतात? विष. तुम्हाला माहितीये ना? जहर किंवा विष माहितीये ना? बरं, मी तुम्हाला विष खायला दिलं, खाल? का बरं? खाऊन पाहिलंय का? खाऊन पाहिलं आहे का? मग तुम्हाला कसं काय माहिती मरून झाला? तुम्ही खाल्लं का? तुम्ही खाल्लं का? नीट लक्ष द्या. परत एकदा, ज्या गोष्टी मी विचारतोय त्याचा वचनाशी संबंध आहे. आमेन. परत एकदा विचारतो, विष माहिती सगळ्यांना? जर मी तुम्हाला विष दिलं, तुम्ही खाल का? का नाही खाणार? खाल्ल्यावर काय होईल? तुम्ही स्वतः खाऊन पाहिलंय का? पण तुम्ही काय केलंय? बोला, काय केलंय? विष खाल्ल्याने काय होतं? मरत. तुम्ही स्वतः चाखून पाहिलं? मरणाचा अनुभव घेतलेला? अजून सुद्धा घेतलेलं? तरी सुद्धा तुम्ही विष खायला काय करतात? घाबरतात. बोला, काय करतात? दिलं तरी खाणार? फुकट दिलं तरी खाणार? पैसे दिले तरी खाणार? हालेलुया. याला म्हणतात विष. बोला, याला काय म्हणतात? विष. कारण आपल्याला माहिती आहे, आपण ऐकलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे, जर विष खाल्लं तर मनुष्य काय करतो? मरून जातो. तुम्हाला माहिती, ऐकलेल्या गोष्टींवर आपला भरोसा आहे म्हणून आपण विष खात नाही. बघितलेल्या गोष्टींवर आपला भरोसा आहे म्हणून आपण विष खात नाही. आपण स्वतः चाखून पाहिलं नाही तरी आपण विष खात नाही. कारण आपल्याला माहिती आहे की विष खाल्लं तर मी मरेल. भले मला फुकट भेटलं तरी मी खाणार. कोणी मला 10,000 रुपये दिले तरी मी खाणार. कोणी मला सोनं दिलं तरी मी खाणार नाही. कारण
विष खाल्ल्याने मी काय होणार आहे? मरणार आहे. तुम्हाला माहिती एक वचन वाचू, चला आपण एक वचन वाचू. रोमकरासपत्र 6वा अध्याय 23 वचन वाचा. रोमकरासपत्र 6वा अध्याय वचन 23. कारण पापाचे वेतन मरण, कारण पापाचे वेतन मरण आहे. हालेलुया. बोला देव माझ्या मागे बोला. पापाचे वेतन मरण आहे. पापाचे वेतन मरण आहे. म्हणजे जर पाप केलं तर काय भेटेल तुम्हाला? नरक नाही. वचन काय सांगतं? काय भेटेल? मरण. बोला काय भेटेल? नरक स्वर्ग नंतरची गोष्ट आहे, ही आत्ताची गोष्ट आहे. देवाचं वचन काय म्हणतं? पापाचं वेतन काय? मरण. लोक आयुष्यभर पापामध्ये जगतात, नंतर जायची कुठे स्वप्न बघतात? स्वर्गामध्ये. आजपर्यंत जगामध्ये मी एक पण फोटो पाहिला नाही मेल्यानंतर नरकवासी लिहिलेला. सगळ्या फोटोंवर काय लिहिलेलं राहतं? बोला बोला काय लिहिलेलं राहतं मेल्यानंतर? दारू पिऊन मेला तरी कुठे गेला? तंबाखू खाऊन मेला तरी कुठे गेला? जिवंत होता बायकोला लाथा बुक्क्याने मारायचा कुठे गेला? व्यभिचार करायचा कुठे गेला? अरे बोला. शिव्या द्यायचा, तोंडात तरी चांगले शब्द नसायचे कुठे गेला? मेल्यानंतर प्रत्येकाच्या फोटोवर काय लिहितात? स्वर्गवासी. का? का? कोणी सांगितलं तुम्हाला? निश्चित देवाचं वचन म्हणतं पापाचं वेतन मरण आहे. बोला पापाचं वेतन मरण आहे. पण मेल्यानंतर स्वर्ग किंवा नरक दिसतं, म्हणून मनुष्य जगताना पाप करतो. बोला मनुष्य जगताना काय करतो? पाप करतो. तुम्हाला माहिती विष तुम्ही खाल्लं नाही तरी तुम्ही ते घेणार नाही, कारण तुम्हाला माहिती तुम्ही मरेल. तसंच पाप जे आहे ना ते करू नका, कारण ते केल्यावर सुद्धा तुम्ही काय व्हाल? बोला काय व्हाल? कारण पापाचं वेतन काय आहे? जसं विषाला तुम्ही घाबरतात तसं कोणाला घाबरा? बोला तसं कोणाला घाबरा? जसं विष मी खाणार नाही तसंच मी काय करणार नाही? बोला काय करणार नाही? पाप. कारण पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. हालेलुया. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, मी चर्च मध्ये आलो, माझा बुडून बाप्तिस्मा झाला, मी दर रविवारी चर्चला येतो, याचा अर्थ स्वर्गात जाणार आहे तसं बिलकुल नाहीये. लक्षात घ्या. जोपर्यंत पाप सुटत नाही, जोपर्यंत मी पाप करणं सोडत नाही, जोपर्यंत माझ्यातल्या चुकीच्या गोष्टी निघून जात नाही, तोपर्यंत स्वर्गाचे स्वप्न सुद्धा बघायचे नाही. हालेलुया. इथं जवळ कोणती नदी आहे बाप्तिस्मा घ्यायला? कोणती नदी? मला नाही माहिती म्हणून विचारतोय तुम्हाला. धरण आहे, छोटा नाला आहे, पाणी असतं तिथं बाप्तिस्मा घ्यायला. मग त्या नाल्याचं पाणी आपल्या पापांची क्षमा करतं का? आपले पाप धुतं ते पाणी? मग आपले पाप कोण धुतं? येशूचं रक्त. मला एक सांगा, आज आंघोळ केली उद्या नाही करणार का? आज मी आंघोळ केली उद्या नाही करणार? करू. का बरं करतो आपण? फ्रेश व्हायला नाही. फ्रेश व्हायला आंघोळ नाही केली जात. आंघोळ कशासाठी केली जाते? आरोग्य जीवन जगण्यासाठी. आरोग्य जीवन जगण्यासाठी. अजून चांगलं जीवन जगण्यासाठी. चांगलं जीवन तर काय? मला एक सांगा, आता मला एक सांगा, बाहेरचे जनावर आहेत ते पण चांगलं जीवन जगतात. त्यांना पण कामाला जावं लागतं तरी त्यांना 2 टाइम खायला भेटतं. हालेलुया. ते आंघोळ करतात का कधी? अरे बोला करतात का कधी? नाही. तुम्ही आणि मी आंघोळ का करतो? कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काय करतो? काम करतो. बोला काय करतो? बाहेर जातो, धूळ अंगाला लागते, घाम आपल्या शरीराला येतो, घामाचा आपल्या शरीराला वास येतो. म्हणून आपण जरी आज सकाळी आंघोळ केली तरी उद्या उठल्यावर परत काय करू? कारण पूर्ण 24 तासामध्ये परत माझं शरीर काय झालेलं आहे? घाण. बोला काय झालेलं आहे? म्हणून मला परत दुसऱ्या दिवशी काय करावी लागते? तुम्हाला माहिती आपल्याला काय वाटतं? मी एकदा बाप्तिस्मा घेतला, एकदा विश्वास ठेवला की सगळे पाप धुतले गेले. मला एक सांगा, काय तुम्ही चुकत नाही? इथं कोण असं आहे मला सांगा की मी छातीत ठोक सांगतो मी चुकत नाही असं? तो सगळ्यात मोठा लबाड. जो म्हणल ना मी चुकतच नाही तो सगळ्यात मोठा काय? बोला बोला काय? लबाड आहे. कारण चुकत नाही असा मनुष्य हालेलुया. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या बघण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या ऐकण्यातून, आपल्या विचारातून अनेक चुका होत असतात. हालेलुया. तुम्हाला माहिती देवाची इच्छा काय? तुम्ही लक्षात घ्या प्रियांनो, बायबल म्हणतं पापाचं वेतन काय? मरण आहे. जसं तुम्ही विषाला घाबरतात ना की मी ते घेणार नाही, जसं मी तुम्ही विषाला घाबरतात ना मी ते माझ्या आतमध्ये जाऊ देणार नाही, तसंच तुम्ही कोणाला घाबरा? बोला बोला कोणाला घाबरा? लोक सैतानाला घाबरतात,
लोक कोणाला घाबरतात? सैतानाला नका घाबरू. कोणाला घाबरा? पापाला. सैतानाला देवाने कुठे दिलंय? तुमच्या पायाखाली. बोला, कुठे दिलंय? जो पायाखाली, त्याला घाबरण्याची गरज नाही. पण लक्षात घ्या, कशाला घाबरा? पाप. कारण पाप जे आहे ते तुम्हाला कुठे कुठे घेऊन जाईल? मरणापर्यंत. बोला, कुठे घेऊन जाईल? कारण पापाचं वेतन काय? जसं फुकटपणी विष दिलं तर तुम्ही घेणार नाही ना, तसं फुकटपणी पाप करायला लावलं तरी सुद्धा करू नका. आईचं पाप चालून आलं तरी सुद्धा करू नका. कोणी फुकट दारू प्यायला दिली तरी सुद्धा पिऊ. फुकट तंबाखू खाऊ घातली तरी खाऊ नका. कितीही राग आला तरी तोंडातून घाण शब्द येऊ देऊ नका. जर समोरून व्यभिचार करण्याची संधी भेटली तरी सुद्धा व्यभिचार करू नका. समजतंय मी काय सांगतोय? कारण पापाचं वेतन काय? बोला, पापाचं वेतन काय? मरण. ही गोष्ट नेहमी डोक्यात ठेवा. हालेलुया. आणि जर तुमच्यामध्ये हे भय असेल ना, तुम्ही पाप करणार नाही. जसं विष घेतल्यानंतर माणूस मरतो हे तुम्हाला माहिती आहे ना, म्हणून तुम्ही विषाला हात लावत नाही किंवा ते तोंडात जाऊ देत नाही. तसं पाप सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनात येऊ देणार नाही जेव्हा तुम्हाला कळेल की पापाचं वेतन बोला, पापाचं वेतन मरण. हालेलुया. मला एक सांगा, पाप कशाला म्हणतात? अजून वाईट गोष्टी. तर वाईट करणं पाप आहे का चांगलं करणं पाप आहे? वाईट करणं पाप आहे. बोला बोला, काय करणं पाप आहे? बोला, मोठ्याने बोला. वाईट करणं पाप आहे. हालेलुया. अजून बायबल मध्ये काय म्हटलंय पापाबद्दल? फक्त वाईट करणं पाप आहे? फक्त वाईट करणं पाप आहे का? मग चांगले करले. काढा बरं ते वचन सापडतं का बघा. याकोबाच्या पत्रात आहे वाटतं. याकोबाचे पत्र 4था अध्याय ना, हेच वचन आहे का बघा. हो. वाचा. 17 वचन. याकोब 4:17. चांगले करणे कळत असून. नीट ऐका, वचनाकडे काय म्हटलेलं आहे. आपल्याला वाटतं वाईट करणं पाप आहे, म्हणजे दारू प्यायची नाही, तंबाखू खायची, खोटं बोलायचं, चोरी करायची, व्यभिचार करायचा नाही, खोटा भांडण करायचं, शिव्या द्यायच्या नाही, खून करायचा, हे सगळं वाईट आहे. हे करायचं नाही, कारण हे करणं काय आहे? पाप आहे. आता बायबल काय म्हणतं बघा, दुसरं वचन. परत एकदा वाचा ते वचन. चांगले करणे कळत असून. चांगलं करणं कळत असून जो ते करत नाही. जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे. ते पण पाप आहे. हालेलुया. म्हणजे काय? वाईट करणं तर पाप आहेच, पण बायबल काय म्हणतं? चांगलं जो करत नाही ना, तो सुद्धा काय करतो? पाप करतो. याचा अर्थ जो प्रेम करत नाही, जो दया करत नाही, जो क्षमा करत नाही, जो मदत करत नाही, तो सुद्धा काय? तो पण काय? पापी आहे. हालेलुया. हा, मी तंबाखू सोडली, पाप नाही करत. मी दारू सोडली, मी पाप नाही करत. मी व्यभिचार सोडला, पाप नाही करत. मी चोऱ्या सोडल्या, मी भांडण सोडले, मी शिव्या देणं सोडलं, मी सगळ्या घालण्याच्या गोष्टी सोडल्या, वाईट गोष्टी मी सोडल्या, पण मी चांगलं काहीच करत. मी कोणाला मदत करत, मी प्रेम करत, मी दया करत, मी क्षमा करत, मग मी पण काय? कारण बायबल म्हणतं चांगलं करणं कळत असून जो ते करत नाही ते काय? बोला, काय? विचार असं. विचार. भावाचं भावाशी जमत नाही, घरात सासूचं सुनेशी जमत नाही, नवरा बायकोच्या एकमेकांशी भांडणं होतात, आई वडिलांचं लेकरांशी जमत नाही, लेकरांचं आई वडिलांशी जमत नाही, एकाच मंडळीमध्ये राहून मंडळीतल्या 2 परिवारांचं एकमेकांशी जमत नाही, पास्टरशी आपलं जमत नाही, पास्टरचं आपल्याशी जमत नाही. मला एक सांगा ना, चांगलं करणं कळत असून जर तुम्ही ते करत नसाल तर ते काय? पाप. आणि पापाचं वेतन काय? बोला, पापाचं वेतन काय? दारू पिणारा, व्यभिचार करणारा, खून करणारा, चोरी करणारा जेवढा दोषी आहे तेवढाच प्रेम न करणारा, क्षमा न करणारा, दया न करणारा, तो सुद्धा काय? दोषी आहे. बोला, काय? जो मदत करत नाही तो सुद्धा काय आहे? चांगल्या शंभरुणीचा दृष्टांत बायबल मध्ये दिलेला आहे. आठवतो तुम्हाला? बायबल येशू ख्रिस्त सांगतो एका चांगल्या शंभरुण्याचा दृष्टांत की एक व्यक्ती यरुशलेमेकडून येरिहोकडे चाललेला होता. रस्त्यात त्याला लुटारूंनी धरलं. मला कोणी धरलं? आणि त्यांनी काय केलं? लुटारूंनी त्याला मारलं. त्याच्याकडे जेवढं होतं ते सगळं घेऊन टाकलं, त्याचे कपडे काढले आणि अर्धमेल्या अवस्थेमध्ये सोडून दिलं. बरोबर आहे ना? मग बायबल म्हणतं त्याच वाटेने कोण आला? याजक. बोला, कोण आला? पण याजक त्याच्याजवळ गेला का?
नाही. याचकाने त्याला उचललं का? नाही. त्याला मलमपट्टी केली का? नाही. तसाच सोडून दिला. याजक कुठं निघून गेला? दुसऱ्या रस्त्याने निघून गेला. बायबल म्हणतं नंतर लेवी आला. मला कोण आला? लेवी आला. लेव्याने पण त्याला पाहिलं की हा मरत आहे, अजून जिवंत आहे, याला गरज आहे कोणीतरी मदत करावी. पण लेव्याने सुद्धा मदत केली नाही. तो सुद्धा दुसऱ्या वाटेने. याजक कोण होता? सेवा करणारा होता. लेवी कोण होता? सेवा करणारा होता. याजक कोण होता? वचन जाणणारा होता. याजक कोण होता? विश्वासी व्यक्ती होता. लेवी कोण होता? विश्वासी व्यक्ती होता, सेवा करणारा व्यक्ती होता. तरी या दोघांनी त्याची मदत केली नाही. बायबल म्हणतो त्याच वाटेने शमरोनी आला. मला कोण आला? शमरोनी देवाला ओळखणारा नव्हता. शमरोनी एक परका व्यक्ती होता. पण बायबल म्हणतं त्याला त्याची काय आली? दया. बोला, त्याला त्याची काय आली? दया आली. त्याने काय केलं? तो जवळ गेला आणि त्याच्या जखमा पुसल्या. बोला, काय केलं? जखमा. त्याच्याकडे जे काही कपडे होते ना, त्या कपड्यांनी त्याने पट्टी बांधली. बायबल असं म्हणतं त्याला पाणी प्यायला दिलं, त्याला उचललं आणि ज्या गाढवावर तो स्वतः बसलेला होता त्याच गाढवावर त्याला बसवलं. हालेलुया. आणि कुठे घेऊन गेला? उतार शाळेमध्ये घेऊन गेला. तिथं गेल्यानंतर त्या उतार शाळेच्या मालकाला पैसे दिले आणि सांगितलं याची काळजी घे, याच्यावर पण तुला पैसे लागले तर मी तुला देईल, पण याच्याकडे लक्ष दे. आमेन, आमेन. सांगा, दया कोणी केली? याचकाने? लेवीने? कोणी? बोला बोला, कोणी? शमरोने. हालेलुया. लक्षात घ्या, जे दया करत नाही ना देवाच्या दृष्टिकोनातून ते सुद्धा पापी आहे. हालेलुया. माझा भाऊ त्या ठिकाणी पापामध्ये नाश होत आहे, मी मटण खात आहे पोट भरून, तर लक्षात घ्या देव तुमच्याकडून त्याचा हिशोब. कोणीतरी तुमच्या घराच्या शेजारी भुकेला झोपलेला आहे आणि तुम्ही 4 टाइम खाता आहात ना, परमेश्वर तुमच्याकडून त्याचा हिशोब घेईल. कारण देवाचं वचन म्हणतं चांगलं कर्म कळत असून जो ते करत नाही ते पण काय आहे? ते पापाचं वेतन काय आहे? मरण. हालेलुया. हालेलुया. नीट लक्ष द्या. सैतानाला घाबरू नका. येशू ख्रिस्ताने सैतानाला हरवलेला आहे. कोणाला घाबरा? बोला, कोणाला घाबरा? एदेन बागेमधून आदामाला आणि हवेला सैतानाने बाहेर नाही काढलं. कोणी बाहेर काढलं? देवाने नाही काढलं. कोणी काढलं? पापाने बाहेर काढलं. बोला, कोणी बाहेर काढलं? सैतानाने फक्त फळ दाखवलं की हे बघ ते फळ. सैतानाने तोडून दिलं का? सैतानाने कापून दिलं का? सैतानाने हवेच्या तोंडात ते फळ दिलं का? नाही. त्याने फक्त फळ दाखवलं. खाल्लं कोणी? तोडलं कोणी? बोला ना, हवेने. आणि अजून कोणाला खाऊ घातलं? आदामाला. हालेलुया. नीट लक्ष द्या, सैतानाने त्यांना बाहेर काढलं नाही, पण त्यांनी देवाची आज्ञा मोडून काय केलं? पाप. बोला, काय केलं? आणि त्या पापामुळे देवाने त्यांना कुठं काढलं? बाहेर काढलं. बोला, कुठं काढलं? नीट लक्ष द्या. पापाचं वेतन आदाम आणि हवा जोपर्यंत एदेन बागेमध्ये होते ना, सुखी होते. बोला, काय होते? त्यांचं वय वाढत नव्हतं. ते म्हातारे होत, त्यांना थंडी ताप लागत, त्यांना थंडी भाजत नव्हती, ऊन लागत, पाऊस लागत नव्हता. बायबल म्हणतं ते कपडे सुद्धा घालत नव्हते तरी आजारी पडायचे, तरी टाच चावायचे नाही. आता तर आपण घरामध्ये मच्छर अगरबत्ती लावून बसतो तरी येऊन कोण चावून जातो? डास. आणि चावल्यावर काय होतो? मलेरिया. काय होतो? केवढूसा डास असतो, डोळ्यांना दिसतो का? आणि चावल्यावर काय होतो? बोला ना, मलेरिया होतो का? किती दिवस ऍडमिट व्हावं लागतं? आणि डॉक्टर किती पैसे घेतो? अरे बोला. एदेन बागेमध्ये आदाम आणि हवा 2 जण राहायचे. दवाखाना केला होता देवाने? अरे बोला, दवाखाना बांधला होता का त्यांच्यासाठी? नाही. कारण देवाला माहिती होतं हे आजारी पडणार नाही. कारण ते कोणासोबत राहतात? हालेलुया. हालेलुया. परमेश्वराला माहिती होतं यांना भूक लागणार नाही, यांना तहान लागणार नाही, आजारी पडणार नाही, यांना त्रास होणार नाही, यांना घराची गरज नाही, यांना कसलीच गरज नाही. कारण यांच्यासोबत कोण आहे? परमेश्वर. आमेन. हालेलुया. जेव्हा मनुष्यासोबत देव होता ना, मनुष्याला कसलीच गरज नव्हती, घराची पण गरज नव्हती. कारण परमेश्वर त्यांच्यासोबत होता. घराची गरज कुठून सुरू झाली? घराची गरज कुठून सुरू झाली? जेव्हा ते कशात पडले? पापा. आणि कुठे गेले? एदेन बागेच्या बाहेर. शेती कुठं करायला लागले? एदेन बागेच्या मध्ये का बाहेर? कष्ट कुठं करायला लागले? मध्ये का बाहेर? घाम कुठं घालायला लागले? मध्ये का बाहेर? मरण कुठून आलं? मध्ये का बाहेर? ते जोपर्यंत मध्ये होते
मरण नव्हतं. बायबल असं म्हणतं, ज्यावेळेस मनुष्य पापात पडला देवाने त्याचं वय ठरवून दिलं. हालेलुया. आणि देवाने सांगितलं, आता माझा आत्मा यांच्यामध्ये वास करू शकणार नाही. जसा मनुष्य जन्म घेतो तसा एक दिवशी तो काय करेल? मरेल. कशामुळे मरेल? कारण पापाचं वेतन काय आहे? मरण. हालेलुया. येशू ख्रिस्त त्याच पापांची क्षमा करण्यासाठी या जगात आला. आमेन, आमेन. जर येशू ख्रिस्त पापांची क्षमा करण्यासाठी जगात आला ना, तर लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही येशूवर विश्वास ठेवला त्या दिवशी तुमच्या पापांची काय झाली? बोला, काय झाली? मग परत पाप करू नका. कारण वारंवार येशू त्याच्या रक्ताने आपल्याला धुणार नाही. वारंवार तुमच्यासाठी तो वधस्तंभावर जाणार. वारंवार तुम्ही त्याला त्रास देऊ नका. वारंवार त्याला खिळे ठोकू नका. कारण एकच तो आपल्या पापांसाठी मेला. हालेलुया, हालेलुया. जर एकचदा येशू आपल्या पापांसाठी मेला ना, तुम्ही पण तुमच्या पापासाठी एकचदा मरा. बोला, काय करा? एकचदा. कशासाठी मरा? बोला, कशासाठी मरा? पापासाठी. याचा अर्थ मी पाप परत करणार कारण पापासाठी मी काय झालो? मेलो. बोला, काय झालो? मेलो. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, आजकाल विश्वासी लोक देवासाठी मेलेले आहेत आणि पापासाठी जिवंत आहे. समजते तुम्हाला मी काय सांगतो? जो देवासाठी जिवंत असतो ना, तो पापासाठी मेलेला असतो. हालेलुया. कळतंय का मी काय बोलतोय? जो व्यक्ती देवासाठी जिवंत आहे तो पापासाठी मेलेला आहे. पण जो पापासाठी जिवंत आहे तो देवासाठी मेलेला आहे. हालेलुया. तुम्ही स्वर्गामध्ये गरिबी घेऊन जाऊ शकता. तुम्ही स्वर्गामध्ये आजार घेऊन जाऊ शकता. तुम्ही स्वर्गामध्ये अज्ञानी असाल तरी जाऊ शकतात. शाळेत कधी गेलेले नसाल तरी स्वर्गात जाऊ शकतात. कधी नोकरी नसेल तरी स्वर्गात जाऊ शकतात. स्वतःचं घर नसेल तरी स्वर्गात जाऊ शकतात. तुमच्याकडे स्वतःची शेती नसेल तरी स्वर्गात जाऊ शकतात. पण स्वर्गामध्ये पाप घेऊन जाऊ शकत नाही. गरीब चालेल, अज्ञानी चालेल, अशिक्षित चालेल, माझ्या देवाला आजारी चालेल, पण माझ्या देवाला पापी चालणार नाही. हालेलुया. लाजर आजारी होता. बोला, काय होता? त्याला फोड होते अंगाला. काय होते भिकारी लाजराला? दरिद्री लाजराला काय होते अंगावर? आणि कोण येऊन चाटायचं त्याला? कुत्रे. बोला, कोण येऊन चाटायचं? मेल्यावर कुठे गेला? मेल्यावर कुठे गेला? स्वर्गात. हालेलुया. श्रीमंत व्यक्ती चांगले कपडे घालायचा, चांगलं पक्वान्न खायचं. मेल्यावर कुठे गेला? कुठे गेला? मला एक सांगा, स्वर्गात जाण्यासाठी चांगले कपडेच घातले पाहिजे असं काहीच मी श्रीमंतच असायला पाहिजे असं काहीच मी शिकलेलो असलं पाहिजे असं काहीच नाही. स्वर्गात जाण्यासाठी फक्त पाप नसावं. बोला, काय नसावं? तुम्ही सगळं काही घेऊन जसे आहात तसे स्वर्गात जाऊ शकता, पण पाप घेऊन स्वर्गात जाऊ शकत. हालेलुया. देवाने तुम्हाला आरोग्य देण्यासाठी नाही निवडलं. देवाने तुमच्या पापांची क्षमा करण्यासाठी निवडलेलं आहे. हालेलुया. कारण देवाला माहिती पापाचं वेतन काय आहे? मरण. बोला, पापाचं वेतन काय आहे? मरण. मी बरा झालो, माझा आजार बरा झाला, मला देवाने आशीर्वादित केलं, याचा अर्थ मी कधीच मरणार नाही का? मरणार आहे. हालेलुया. मी रोज चांगलं चांगलं जेवण खाल्लं, मी मरणार नाही का? मी रोज काजू बदाम खाल्ले, मरणार नाही का? जो जितकं चांगलं खातो तो तितक्या लवकर मरतो. हालेलुया. खरंय, खोटं नाही. हालेलुया. जगात जे श्रीमंत असतात ना, त्याचीच तोंड देवाने बंद केलेली असतात. माहिती का तुम्हाला? डॉक्टरने सांगितलेलं राहतं त्यांना, गोड खायचं, तिखट खायचं, मसाल्याचं खायचं नाही, मटण खायचं, मासे खायचे, अंडे खायचे, चहा प्यायचा. हे कोणाला सांगतो डॉक्टर? गरीबाला का श्रीमंताला? मग खरंच सांगा, कोण खरा गरीब आणि कोण खरा श्रीमंत? जो मजुरी करतो, जो कष्ट करतो, जो घाम गाळतो, जो छोट्याशा झोपडीमध्ये राहतो, त्याला जे भेटलं ते खातो. हालेलुया. खातो का नाही? खातो का नाही? मग खरा श्रीमंत कोण? तो जो बंगल्यात राहणारा, जो काहीच खाऊ शकत नाही, तो झोपडीत राहणार, जो सगळं खातो. हालेलुया. बोला ना, बोला. श्रीमंताच्या लग्नामध्ये सगळे लोक असतात, गरीब श्रीमंत सगळेच असतात. बरोबर आहे ना? किती प्रकारचं जेवण असतं श्रीमंताच्या लग्नामध्ये. 4 प्रकारचं गोड गोड, बुंदी पण असेल, जिलेबी पण असेल, गुलाबजाम पण असेल, बर्फी पण असेल. स्वतः एक तुकडं सुद्धा खाऊ शकत. दुसरे लोक येऊन खातात, त्याच्या तोंडातून लाळ गळते, पण डॉक्टरने सांगितलंय
डॉक्टरनी सांगितलंय खायचं नाही. दुसरे येऊन पोट भर खातात अजून घरी पण घेऊन जातात. आणि हा भिकारी हा नुसता पाहतो. सगळे पैसे कोण देणार आहे? तोच. पण एक तुकडं सुद्धा खाऊ शकत. अरे बोला ना, एक तुकडं सुद्धा खाऊ शकत. सांगा ना, खरा श्रीमंत कोण आहे? तो खाणारा का न खाणारा? मग देवाने आपल्याला किती श्रीमंत ठेवलंय. आमेन. पैशाने काहीच फरक पडत. हालेलुया. अरे 60 वर्षात किती खाल. आज जेमतेम 60 वर्षाचं जीवन आहे आपलं. किती कोणाला गॅरंटी आहे का 100 वर्ष जगेल असं? जुने लोक असतील आज कोणीतरी आहे का कोणी इथं जुनं 80 वर्षाच्या पुढं? नाही अजून. मी तुम्हाला सांगतो आपली बी काय खात्री नाही. सगळा युरिया खातोय आपण सध्या. तो युरिया काही जास्त काळ जगू देणार नाही. जास्त पीक यावं म्हणून काय टाकतो? युरिया टाकतात की नाही? मग तो युरिया कुठे चाललाय आता? आपल्या मला कुठे चाललाय? इथं पोटा. म्हणून लोकांचं आता काय वाढायला लागलं बघा ना तुम्ही. पहिली एवढ्या ढेऱ्या असायच्या का? आता हे पोट का वाढतंय? कारण जो खत, जो युरिया पिकांना टाकतात तो कुठे जातोय आता? पोटात. बोला कुठे जातोय? आणि युरियाचं एक वैशिष्ट्य आहे, जिथं जाईल ते वाढवेल. हालेलुया. तुम्ही त्याला पिकाला टाका तो पीक वाढवेल आणि पोटात टाका तर हालेलुया. जुन्या लोकांचं कधी एवढं पोट दिसायचं नाही. आजकाल तुम्ही बघा तरुण पोरं अशा पोट घेऊन फिरतात. हालेलुया. काय कारण आहे? कारण युरिया कुठे चाललाय? अरे बोला, जगू देईल तो जास्त दिवस नाही. 60 वर्ष खूप झाले. बोला 60 वर्ष. 60 वर्षात किती खा? अरे तरी किती खाल? किती खाल? मला एक सांगा, देवाने किती वर्ष दिलेत तुम्हाला वर स्वर्गामध्ये? मोजून दिले? मोजून दिले? त्या जीवनाला कोणतं जीवन म्हणतात? सार्वकालिक. अजून अनंतकालिक जीवन. बोला काय म्हणतात त्याला? याचा अर्थ काय होतो? ज्याला मोजता येणार, जे वर्ष मोजता येणार, जे दिवस मोजता येणार. मग विचार करा, अनंतकालिक जीवन कुठं आहे? स्वर्गामध्ये. याचा अर्थ कितीही खा पोट वाढणार, कितीही खा डायबिटीज वाढणार, कितीही खा बीपी वाढणार, कितीही खा अपचन होणार. किती दिवस? अनंतकालिक जीवन. बोला किती दिवस? हालेलुया. आणि इथे फक्त किती जास्तीत जास्त? 60, 70 किंवा 80. उलट जो जास्त म्हातारा होतो त्याला जास्त त्रास होतो. खरंय की खोटंय? घरचेच कंटाळत, मरत बी नाही लवकर. घरचे असंच म्हणतात ना, मरत पण नाही लवकर, म्हातारा एवढा काय जगून राहिला. आजकालची आई मुलं काही चांगले राहिलेले नाही. पहिले आई वडिलांची सेवा करायची. आजकाल म्हणतात म्हातारा आता कामावर जात नाही. बस खूप जगला ना, एवढं आयुष्य पाहिलं, आता जाय ना. हे आजकालचे लेकरं. समजतं मी काय सांगतोय? तुम्हाला माहितीये, इथं जग मरायची वाट पाहत आणि माझा प्रभू तुम्ही जगावं ही वाट पाहतो. हालेलुया. देवाची इच्छा आहे तुम्ही अनंतकालिक जीवनामध्ये या. आमेन. मरण तुमच्या जीवनामध्ये राज्य करावं ही प्रभूची इच्छा नाही, तर तुम्ही जगावं ही देवाची इच्छा आहे. आणि तुम्ही तेव्हाच जगाल जेव्हा तुमच्यामध्ये काय नसणार? बोला काय नसणार? हालेलुया. कारण पापाचं वेतन काय आहे? पण फुकट जरी भेटलं तरी पाप करू, सहज जरी भेटलं तरी पाप करू. सध्या सगळ्यात मोठे तुम्हाला माहिती पापाचं साधन काय आपल्याकडे? प्रत्येकाच्या हृदयाजवळ असतं. प्रत्येकाने छातीला लावून ठेवलेलं आहे ते पाप. काय? छोट सैतानाचं पिल्लू प्रत्येक जण घेऊन फिरतोय सध्या. प्रत्येकाच्या खिशात असतो ते सैतानाचं पिल्लू. समजते तुम्हाला? कोण येतो त्याला काय म्हणतो आपल्या भाषेत आपण? मोबाईल. बोला काय? आणि त्याला आपण मरू देत नाही. त्याला 250 रुपये देऊन जिवंत ठेवतो महिन्यात. आता 250चे किती झाले? 300, 350 झाले. पण त्याला मरू देत. उद्या मरणार असतो तर आजच परत जिवंत करून ठेवतो 1 महिन्यात. हालेलुया. चांगला देतो का वाईट देतो तो? अरे बोला. दिवसभर डुकरासारखं त्याच्यामध्ये बघत राहतो आपण खाली मानला ना. चांगलं आलं तरी बघतो, वाईट आलं तरी बघतो. खरंय की खोटंय? अरे बोला खरंय की खोटंय?
सगळ्यात जास्त पाप जर कुठं होत असेल तर कुठं होतंय ते मोबाईल. तुम्हाला माहिती टीव्ही जो असतो ना सगळे घरचे लोक बघतात, बरोबर आहे की नाही? हा, घरामध्ये आई वडील लेकरं वगैरे भाऊ बहिणी सगळे असतात. टीव्ही मध्ये जर वाईट सीन आला तर आपण लगेच चॅनल बदलून टाकतो, कारण आपल्याला भीती वाटते कोण सगळे बघतायत, बरोबर आहे की नाही? लाज वाटते की नाही? पण मोबाईल मध्ये बदलतो का आपण? नाही, कारण निर्लज्जपणे बघत असतो. आपल्याला माहिती कोणीच बघत, फक्त कोण बघतोय? मी. मला कोणीच बघत. लक्षात घ्या, तुम्हाला कोण बघतोय? तुम्हाला कोण बघतोय? तुम्हाला तुमचे आई वडील बघत नसतील, तुम्हाला तुमची बायको बघत नसेल, तुम्हाला तुमचा पती बघत नसेल, तुम्हाला तुमच्या घरातले व्यक्ती बघत नसतील, पण माझा जिवंत परमेश्वर प्रत्येक वेळेस तुम्हाला बघतोय. हालेलुया. तुमच्या नजरा काय बघताय, तुम्ही कानाने काय ऐकताय, तुम्ही तोंडाने काय बोलताय, या तुम्ही मनामध्ये काय विचार करताय, या सगळ्या गोष्टी कोण पाहतोय? मला कोण पाहतोय? देव. पण फुकट जरी भेटलं तरी पाप करू मी म्हणत नाही. मोबाईल फेकून द्या, राहू द्या, पण त्या मोबाईलचा उपयोग कशासाठी करा? चांगल्यासाठी. बोला, कशासाठी करा? होऊ शकतो चांगल्यासाठी, होतो का नाही होत? होतो. आजकाल ज्याला देवाचं मन आहे ना तो त्याच्यामध्ये वचन ऐकतो. बोला, काय ऐकतो? देवाचे वचन शिकतो, त्याच्यामध्ये बायबल वाचतो, त्याच्यामध्ये गाणे ऐकतो, परमेश्वराची आराधना, देवाची स्तुती, परमेश्वराचे नवीन नवीन गीत त्याच्यामधून ऐकतो. चांगलं घेण्यासारखं पण खूप आहे. हालेलुया. पण आपल्याला चांगल्याची जास्त सवय नाही. खरं की खोटं आहे? हालेलुया. नीट लक्ष द्या. बायबल म्हणतं पापाचं वेतन. नीट लक्ष द्या. देवाची इच्छा आहे की तुम्ही मरू. हालेलुया. जर तुम्हाला आणि मला स्वर्गीय जीवनामध्ये जायचंय, एक गोष्ट सोडायला लागेल. ती काय आहे? ते करून चालणार. हालेलुया. काही गोष्टी अज्ञानाने होतात, न कळत होतात, काही कळत होतात. हालेलुया. माहिती असतं की आपल्याला हे पाप आहे तरी सुद्धा म्हणू शकत, माहिती असतं की हे चुकीचं आहे तरी म्हणू शकत, आणि काही गोष्टी न कळत होतात. तर तुम्हाला माहिती, ज्या दिवशी तुम्हाला पाप विषासारखं दिसेल की हे जर मी घेतलं तर मी मरेल, त्या दिवशी तुम्ही त्याला स्पर्श करणार नाही. तुम्ही त्या गोष्टीच्या नादी लागणार नाही. तुम्ही त्या पापाच्या जवळ जाणार, त्या पापाला तुम्ही चाकून सुद्धा पाहणार. हालेलुया. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे की तुम्ही पापापासून दूर राहा. आमेन. हालेलुया. तुम्हाला माहिती प्रिय, आपण मनुष्य जे आहोत ते पापात का जगतो? कारण तुम्हाला आणि मला अजून देवाची ओळख झालेली. देवाला ओळखतो आपण की कोण आहे, पण तुम्हाला माहिती, जोपर्यंत तुम्ही त्या देवाच्या जवळ नाही जात, त्याला शोधत नाही, त्याच्याशी बोलत नाही, तो तुमच्याशी बोलत नाही, तुम्ही त्याच्यासोबत संगती करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही बदलणार नाही. आता मला एक सांगा, एखादा शिव्या देणारा व्यक्ती असेल, त्याच्यासोबत तुम्ही फिरा 1 महिनाभर, काय होईल? त्याच्या शिव्या तुमच्या पूर्ण मनामध्ये बसतील, आणि कळत न कळत तुमच्या तोंडातून पण एकदा एखाद्या वेळेस काय निघेल? शिवी. कारण तुम्ही 24 तास कोणासोबत राहताय? अरे बोला, कोणासोबत? एक सडलेला कांदा काय करतो? जर 100 चांगले कांदे असतील, त्याच्यात एक सडलेला टाका, काय होतो? 100 खराब होऊन जातो. का बरं असं? सडलेला असतो ना तो. अरे पण 100 चांगले आहेत ना? चांगले नाही देऊन मारतो ना. पण 100 चांगले आहेत ना? जास्त कोण आहेत? चांगले का सडलेले? चांगले. सडलेला किती आहे? एकच. तरी तो एकटा किती जणांना सडवतो? 100. पण ते 100 मिळून त्याला बदलू शकत नाही. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? 100 मिळून त्याला बदलू शकत नाही, पण तो एक सडका कांदा सगळ्यांना सडवतो. हालेलुया. कळतंय का? कारण ज्या संगतीमध्ये तुम्ही राहाल ना, त्या संगतीचा प्रभाव तुमच्यावर पडेल. हालेलुया. जर तुम्हाला वाटतं मी पापापासून दूर राहावं, जर तुम्हाला वाटतं मी चुकू नये, जर तुम्हाला वाटतं मी देवाला आवडणारं जीवन जगावं, तर तुम्हाला स्वतःला चुकीच्या संगतीपासून दूर राहून देवासोबत संगती करावी लागेल. बोला, कोणासोबत संगती करावी लागेल? हालेलुया. कारण चांगला स्वभाव फक्त कोणाचा आहे? चांगले विचार फक्त कोणाचे? चांगलं मन फक्त कोणाचं आहे? दया करणारा कोण आहे? प्रेम करणारा कोण आहे? क्षमा करणारा कोण आहे? मदत करणारा कोण आहे? अरे बोला ना. जर मला मदत करणारं व्हायचं असेल तर कोणासोबत राहावं लागेल? मला प्रेम करणं शिकायचं असेल कोणासोबत राहावं लागेल? मला क्षमाचे मन पाहिजे असेल तर कोणासोबत राहावं लागेल?
दया करायची, प्रेम करायचं, या सगळ्या गोष्टी जर मला शिकायच्या असतील ना, मला कोणासोबत राहावं लागेल? कारण हे सगळे गुण कोणामध्ये आहेत? देवामध्ये. हालेलुया. खरं आहे की खोटं आहे? मग कोणासोबत राहावं लागेल? देव कुठं असतो? आपल्या हृदयात. कुठे? हृदयात. दाखव ना. जे आपण बोलतो ते सगळं देव ऐकतो. तो ऐकतो, पण तो आहे कुठं? हृदयात ते दाखव. आहे तर दिसला पाहिजे. हालेलुया. खरं की खोटं आहे? मग दाखव ना. जर देव आपल्या हृदयात आहे तर मी खोटं बोलेल का? नाही. मला राग येईल का? नाही. मी कोणाबद्दल निंदा करेल का? नाही. कोणाबद्दल माझ्या मनामध्ये द्वेष राहील का? नाही. एखाद्या चुकीच्या गोष्टीचा विचार मी करेल का? नाही. काय मी त्या ठिकाणी एखाद्याबद्दल मनात आडी धरून राहील का? नाही. बोला ना. कधी खोटं बोलेल का? तर देव कुठे आहे? हृदयात. आता सांगा मला, ही गोष्ट तुम्ही करतच नाही. मी पाप करत नाही, मी खोटं बोलत नाही, मी मनात वाईट विचार करत नाही, कोणाबद्दल कधी निंदा केली नाही, किंवा मी कोणतीच अशी चुकीची गोष्ट आजपर्यंत केली नाही, असं जर मनात तर 100% देव तुमच्यामध्ये आहे. नसेल तर याचा अर्थ देव बाहेर आहे. कुठे आहे? शोधा. मग काय करावं लागेल? बायबल देवाचं वचन म्हणतं शोधा म्हणजे सापडेल. आपल्याला एकच वचन माहिती, मागा म्हणजे. आपल्याला कोणतं वचन आवडतं? खरं सांग. ख्रिस्ती लोकांचं आवडतं वचन आहे कोणतं? मागा म्हणजे. मी नेहमी म्हणतो हे भिकाऱ्यांचं वचन आहे. हे कोणाचं वचन आहे? भिकाऱ्यांचं. बोला कोणाचं? देव आपल्याला मागायला शिकवत नाही. तो म्हणतो तुम्ही त्याचे राज्य आणि नीतिमत्ता मिळवण्यासाठी झटा, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. हालेलुया. नुसतं मागा म्हणजे मिळेल हे वचन देव अपेक्षित करत नाही. त्याच्या पुढे 2 वचन आहेत. कोणते? शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे उघडले जाईल. याच्याकडे कोणी बघितलं का कधी आजपर्यंत? शोधा म्हणजे काय शोधा, आणि ठोका म्हणजे कुठं ठोका, हे नाही आपण टेन्शन घेत. फक्त मागा म्हणजे, अरे बोला मागा म्हणजे घरावरती येऊन ठेवतो. मागा म्हणजे, अरे तो शोधा म्हणजे, आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी हे पण वाचा, कारण ते पुढे लिहिलेलं आहे. हालेलुया. पण शोधण्यासाठी कष्ट लागतात, समजतंय? आणि ते कष्ट आम्हाला करायचे नाही. मागितलं म्हणजे भेटून जातं ना, कशाला शोधत बसायचं? समजतंय तुम्हाला? देव तुम्हाला तोपर्यंत नाही सापडणार जोपर्यंत तुम्ही त्याला शोधत नाही. मागण्यासाठी शोधण्याची गरज नाही. हालेलुया. पण जर तो तुम्हाला पाहिजे असेल ना, तर तुम्हाला काय करावं लागेल? त्याला शोधावं. बोला काय करावं लागेल? आता एक माझ्याकडे बघा, तुम्हाला एक उदाहरण सांग. मी माझ्या घरात बसलोय खुर्चीवर. कुठे बसलोय? खुर्चीवर. आणि टीव्ही कडे लक्ष आहे माझं. कुठे लक्ष आहे? माझी बायको मागे कुठे? किचन मध्ये. कुठे? किचन मध्ये. आणि मी हाक मारली, काय मला पाणी घेऊन ये ग्लासामध्ये. तिच्याकडे पाहिलं नाही, फक्त काय मारली मी? हाक मारली. ती कुठे? माझं लक्ष कुठे? टीव्ही कडे. ती येईल का नाही येणार? ती येईल का नाही येणार? का नाही येणार? का नाही येणार? तिने माझी हाक ऐकली ना. मी काय मागितलं तिच्याकडे? पाणी. माझं लक्ष कुठे? ती कुठे? मागे किचन मध्ये. मी जर तिला म्हटलं मला पाणी दे, तर ती काय करेल? ती असं म्हणेल माझ्याकडे कोण बोला मगच देईल, असं म्हणेल का? नाही. मग ती काय करेल? पाणी घेईल आणि मला आणून. त्याच्यासाठी तिच्याकडे पाहण्याची गरज नाही, तिच्याकडे लक्ष देण्याची गरज. फक्त मी काय मारली? हाक. बोला काय मारली? बऱ्याचदा आपल्या प्रार्थना हाकेनेच ऐकल्या जातात. हालेलुया. त्याच्यासाठी देवाला शोधण्याची गरज नाही पडत, कारण तो आपली हाक ऐकतो. बोला आपली हाक. त्याच्यासाठी त्याच्या समोर जाण्याची गरज नाही पडत, तो आपली हाक. कारण बायबल म्हणतो यिर्मया 33:3 मध्ये, तू हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. तुम्हाला माहिती बऱ्याचशा प्रार्थना हा देव आपल्याकडे न पाहता आणि तुम्ही देवाकडे न पाहता सुद्धा तो ऐकू शकतो. हालेलुया. जरुरी नाही की तुम्ही देवाकडे पाहिलं पाहिजे म्हणून आपल्या प्रार्थना ऐकल्या जातात. बऱ्याचदा आपण हात मारतो, देव ऐकून घेतो, पण आपण याचा अर्थ असा नाही होत तुम्ही देवाकडे बघता आहात. हालेलुया. देवाला जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याला शोधावं लागेल. तुला काय करावं लागेल? म्हणून बायबल म्हणतं मागा म्हणजे मिळेल आणि शोधा म्हणजे. बोला बोला शोधा म्हणजे. आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, शोधायला शिका. बोला काय करायला शिका? कोणाला शोधायचंय? बोला बोला कोणाला शोधायचंय? देवा. एक वचन वाच, खूप सुंदर वचन. नीतिसूत्र याचा 4था अध्याय, 2रा अध्याय, सॉरी नीतिसूत्र याचा 2रा अध्याय, वचन 4 आणि 5 वाचून.
नीतिसूत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 4 कडे पहा. जर तू रुपयाप्रमाणे आता या वचनाकडे नीट कान देऊ नये, लक्ष द्या. परत एकदा. जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील. जर तू रुपयाप्रमाणे, रुप म्हणजे काय? चांदी. नाही, पैसा नाही, चांदी. चांदी. रूप म्हणजे काय? चांदी. चांदी. सोनं आणि रूप हा शब्द आहे. हिंदी ट्रान्सलेशन मध्ये जर वाचलं तर चांदी हा शब्द आलेला आहे. उर्दू मध्ये वाचलं तरी चांदी आहे. इंग्लिश मध्ये वाचलं सिल्वर हा शब्द आलेला आहे याच वचनामध्ये. हे रूप म्हणजे पैसा नाही. याला काय म्हणतात? चांदी. बोला काय? मग हे वचन वाचा परत एकदा. जर तू रुपयाप्रमाणे जर तू चांदीप्रमाणे त्याचा शोध करशील व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढशील तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. हालेलुया. नुसतं हात मारून देवाचं ज्ञान भेटणार नाही. नुसतं हाक मारली आणि परमेश्वर कळणार नाही. बायबल म्हणतं कशाप्रमाणे शोधावा लागेल? रुपयाप्रमाणे. बोला कशाप्रमाणे शोधावा लागेल? रूप म्हणजे काय? चांदी. बोला रूप म्हणजे काय? बरं, चांदी कुठं भेटते? कुठं सापडते चांदी? सोनाराच्या दुकानावरती नका सांगू. सोनार पण कुठून तरी आणतो. हालेलुया. चांदी कुठं सापडते ते सांगा मला. झाडाला लागती का? शेतामध्ये पेरतो का आपण? आकाशातून पडती का? पाण्यात सापडती का? मग चांदी कुठं असते? कोणाला माहिती? कोणीतरी सांगा. कुठं असते? जमिनीत. बोला कुठं असते? जमिनीमध्ये, मातीमध्ये, खडकांमध्ये, खोलवर काय सापडते? चांदी. बोला काय सापडते? सोनं सुद्धा कुठं सापडतं? जमिनीमध्ये. तांब कुठं सापडतं? लोखंड कुठं सापडतं? हालेलुया. हिरा सुद्धा कुठं सापडतो? जमिनीमध्ये. हे सगळे मौल्यवान धातू कुठं सापडतात? जमिनीमध्ये. चांदी जर तुम्हाला शोधायची असेल तर कुठं शोधावी लागते? बोला बोला बोला. कुठं शोधावी लागते? तुम्हाला माहिती, चांदी शोधण्यासाठी कमीत कमी 1400 फूट, 1000 फुटाच्या खाली जावं लागतं. किती फूट? 1000. बोला बोला किती फूट? विहीर किती फुटाची असते आपली जास्तीत जास्त? शेतातली जास्तीत जास्त किती खोल करतात? 50. जास्तीत जास्त किती? 50 फूट. तरी आपल्याला वाटतं किती खोल आहे. हालेलुया. मी किती खोल सांगितलं तुम्हाला? 1000 ते 1400 फूट खोल. जेव्हा खणलं जातं, खाण तयार केली जाते ना, तेव्हा तिथं जाऊन जे खडक लागतात त्याच्यामध्ये काय सापडते? आणि ती पण जास्त सापडत नाही. किलो, 2 किलो, 3 किलो जेवढी शोधा तेवढी सापडत राहते. हालेलुया. पण विचार करा, 1400 फुटाचा खड्डा जर करायचा म्हटला, माती किती बाहेर निघेल? किती बाहेर निघेल सांगा ना. जर ख्रिस्ती व्यक्ती मेला, कबर करतो आपण, कबर कोरतो, बरोबर आहे ना? किती फुटाचा खड्डा असतो तो? जास्तीत जास्त 5 किंवा 6 फूट, बरोबर आहे ना? लांबीला 6 फूट, बरोबर आहे? 6 फूट खोल, 6 फूट रुंद जर एवढा खड्डा असला, माती किती निघते सांगा मला? माती किती निघते? फार असा ढीग लागून जातो मातीचा. खरं की खोटं आहे? 6 फुटाचा एवढा ढीग लागतो. तर विचार करा, 1400 फूट जर खोदायला गेलो आपण, माती किती निघेल? ट्रकांनी व्हावी लागेल. बोला कशाने व्हावी लागेल? मोठे डंपर असतात ना, त्याच्याने माती काढावी लागेल. एवढी माती निघेल, जेसीबीने कोरावी लागेल. खरं की खोटं आहे? आणि तेवढी माती कोरल्यानंतर चांदी किती भेटेल? किलो, 2 किलो. बोला चांदी किती भेटेल? पण तुम्हाला माहितीये, अनेक ट्रकांची जी माती आहे ना, तिच्यापेक्षा त्या 2-3 किलो चांदीची किंमत काय आहे? जास्त आहे. हालेलुया. आणि ते मौल्यवान भेटण्यासाठी ना एवढी माती कोरावी लागते. हालेलुया. देवाला जर शोधायचं असेल ना, तुमच्यातली सगळी माती बाहेर काढावी लागेल. कळतंय मी काय सांगतोय? आपल्यातला सगळा कचरा बाहेर काढावा लागेल. आपल्यातली सगळी घाण बाहेर काढावी लागेल. वाईट विचार बाहेर काढावे लागतील. वाईट सवयी बाहेर काढाव्या लागतील. आपल्यातले सगळे पाप हे बाहेर काढा, म्हणजे तुम्हाला कोण सापडेल? अरे बोला, कोण सापडेल? तुम्ही बरोबर बोलला, देव आपल्यामध्ये राहतो. पण माहितीये, मातीने दाबला गेलाय तो, त्याला चांदीसारखं शोधावं लागेल. बोला कशासारखं शोधावं लागेल? कारण त्याच्यावर सगळ्या पापांची रास झालेली आहे. सगळे आपले चुकीचे स्वभाव, आपले पाप, ती माती एवढी झालेली आहे ना, की देव सापडत नाही. जर देवाला शोधायचे तर कोणासारखं शोधा? देवाचं वचन म्हणतात रुपयाप्रमाणे. बोला कशाप्रमाणे? रूप म्हणजे काय? चांदी. आमेन. आणि ते वर सापडत, ते खोलवर सापडतं. बोला कुठं सापडतं? खोलवर सापडतं. कळतंय का? मी माझी भाषा सगळ्यांना कळते का?
मग बाकी लोक असे कावर बघतायत की जसं काय इंग्लिश मध्ये बोलतोय काहींचे चेहरे पाहतो असे काय बोलतोय बाबा तुम्हाला कळती का माझी भाषा का तुम्हाला इंग्लिश ऐकायला येते अन्य भाषा ऐकायला येते का मराठीच आहे ना ज्याला कान आहे तो ऐकतो हालेलुया देवाचं वचन तेच आहे जे आपल्याला टोचतं आमेन दवाखान्यात गेल्यानंतर चॉकलेट देतो का डॉक्टर काय देतो डायरेक्ट इंजेक्शन देतो गोळ्या सुरुवात कशाने असती आजार बघून दिलं जातं ना का डायरेक्ट कापतोच ऑपरेशनच करतो मग थंडी ताप असेल तर डायरेक्ट इंजेक्शन टोचेल का पहिले काय देईल गोळ्या काय देईल नाही गोळ्यांनी फरक पडला तर इंजेक्शनने नाही फरक पडला तर सलाईनने नाही फरक पडला तर शेवटची स्टेप आहे हालेलुया तसंच देवाचं वचन आहे बोला देवाचं वचन कसं आहे तसंच सुरुवात कशाने होते गोळ्यांनी बोला कशाने होते गोळ्या कशा लागतात गोड का कडू वचन कडू लागायला लागलं का समजायचं देवाकडून आलं हसवणारे वचन गुलगुल्या करणारे वचन स्वर्गात नेणारे वचन तुम्ही जा स्वर्गात तुम्ही आशीर्वादित व्हा देव तुम्हाला आशीर्वादित करेल देव तुम्हाला आरोग्य देईल अरे आरोग्य भेटलं पापात मेले तर काय फायदा लक्षात घ्या देव कधीही बोलतो ना बायबल देवाचं वचन म्हणतं इस्रायल लोकांशी परमेश्वर जेव्हा सिनाई पर्वतावरून बोलला ना थरथर कापत होते हालेलुया कारण देव त्यांची पाप त्यांना दाखवत होता देव त्यांच्या चुका त्यांना दाखवत होता हेच देवाचं बोलणं आहे आमेन कारण देवाला आपली काळजी आहे बोला देवाला आपली जेव्हा आम्ही शाळेत जायचो तेव्हा आमचे मास्तर म्हणायचे छडी लागे छमछम विद्या येई आजकालच्या लेकरांना छडी मारतच नाही म्हणून ते शिकत पण आम्हाला चांगले धोपटायचे कुत्र्यासारखे मारायचे अजून घरचे पण सांगायचे हा नाही घरचे जीवन सांगायचे मास्तरला काय त्याला चांगलं थोडा जर ऐकलं नाही तर आता मास्तरला जर पूर्ण त्यांनी अनुमतीच देऊन टाकली तर आता तो म्हणायचा आता तू फक्त कर तू चूक मग तुला दाखवतो आपल्याला माहिती असतं करावंच लागेल तर हा काही सोडणार म्हणून शिकलो आम्ही आजकालच्या लेकरांना जर मारलं तर आई बाप जातात भांडायला माझ्या मुलाला का मारलं मास्तर म्हणतो मरत असा मी तुला शिकवणार नाही रागवणार छडी मारणार शिकायचं तर शिक नाही तर मरत असा खरं की खोट आहे पहिले शिक्षा व्हायची म्हणून लेकरं शिकायचे आता शिक्षा होत नाही म्हणून शिकत नाही हालेलुया देवाला जर तुम्हाला शिकवायचं असेल ना हसून हसून प्रभूने शिकवणार जेव्हा वचन कडक येतील वचन लागतील वचन टोचतील वचनांद्वारे आपल्याला वाटेल की हा काय सांगतोय आज आपल्याला वेगळंच समजून घ्यायचं देव बोलतोय हालेलुया कारण देवाची इच्छा आहे आपला नाश व्हायला जर डॉक्टर कडे गेलो तर कॅडबरी देत नाही डॉक्टर कडू गोळ्याच देतो कारण त्याला माहिती कॅडबरीने बरे होणार चॉकलेटने बरे होणार नाही तर यांना कोणत्या गोळ्या द्याव्या लागतील कडू आणि नाहीच गोळ्यांनी फरक पडला तर इंजेक्शन मस्त वाटतं ना इंजेक्शन दिल्यावर हा आवडतं किती जणांना आवडतं टोचा डॉक्टर इकडे पण टोचा खूप छान वाटते अजून एक टोचा म्हणाल का नाही कारण काय होतं कसा होतो चांगला होतो ना हात पार सुजून येतो जड पडतो तर इंजेक्शन त्याच्यानंतर तिसरी स्टेप काय आहे सलाईन किती तास पडून राहावं लागतं 3 तास हालता सुद्धा येत नाही कारण काय लावलेली असती सलाईन आणि नाहीच सलाईन फरक पडला मग भूलचं इंजेक्शन देतात हा मेल्यासारखा पडतो आणि डॉक्टर चाकू घेऊन फाडते आणि फाडल्यानंतर सगळं ऑपरेशन झाल्यावर मग शिवतो गोधडी सारखा आणि मग म्हणतो हे खायचं नाही ते खायचं नाही असं करायचं नाही तसं करायचं नाही गप पडून राहा 1 महिनाभर जोपर्यंत टाके सुखत तेव्हा जाऊन हा बरा होतो हालेलुया आता ठरवा आपल्याला कसं बरं व्हायचं ते गोळ्यांनी सुधराल का इंजेक्शन टोचावं लागेल का सलाईन द्यावी लागेल का डायरेक्ट फाड करावी लागेल हालेलुया देवाला सगळं जमतं आमेन परमेश्वराची इच्छा आहे काहीही हो पण आपण बदलावं आमेन कारण पापाचं वेतन देवाची इच्छा आहे तुम्ही पाप करू हालेलुया तर आज मी तुम्हाला सांगितलं पाप काय काय सांगा परत एकदा आठवा वाईट गोष्टी ह्या काय आहे पाप आणि दुसरी गोष्ट काय सांगितली अजून पाप कशाला म्हणतात
पाप कशाला म्हणतात? दोन गोष्टी शिकलो आपण. वाईट जे आहे ते पाप आहे, अजून दुसरं काय पाप आहे? चांगलं जो करत नाही ते काय आहे? पाप आहे. चांगलं पाप नाहीये. चांगलं जो करत नाही ते काय आहे? पाप आहे. जो दया करत नाही तो काय करतो? पाप करतो. जो प्रेम करत नाही तो काय करतो? जो क्षमा करत नाही, जो मदत करत नाही तो पाप करतो. हालेलुया. आणि पापाचं वेतन काय आहे? मरण. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की तुम्ही पापापासून दूर राहा. हालेलुया. आणि मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला पापापासून दूर राहायचंय तर हे वचन आपल्याला शिकणं गरजेचं आहे. नीतिसूत्र 2 आणि 4-5 परत एकदा वाचा. जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील व गुप्त निधीप्रमाणे व गुप्त निधीप्रमाणे त्याला उंगून त्याला काढ उमगून काढशील तर परमेश्वराच्या भयाची तर देवाच्या भयाची तुला जाणीव होईल तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. तुला प्राप्त होईल. हालेलुया. देवाची इच्छा आहे तुम्ही त्याला शोधून काढावं. आमेन. त्याला उमगून काढावं, त्याच्यासाठी श्रम घ्यावे. आणि ज्या वेळेस तुम्ही या गोष्टी कराल, विश्वासाने सांगतो देवाचं भय तुमच्या जीवनामध्ये उतरून येईल. आमेन. देवाचं ज्ञान तुमच्या जीवनामध्ये उतरून येईल आणि मग देव तुमच्या सोबत राहील. आणि तुम्ही जर देवासोबत राहाल ना, त्याच्या सवयी तुम्हाला लागतील. आमेन. हालेलुया. हालेलुया. कोणाच्या सवयी लागतील? देवाची. जितकं तुम्ही प्रार्थनेमध्ये बसाल, देवासोबत बसाल, तेवढ्या त्याच्या सवयी तुमच्या जीवनामध्ये लागतील. तुम्ही जितका वेळ टीव्ही समोर बसाल, तेवढ्या त्यांच्या सवयी तुमच्याकडे. हालेलुया. कळतंय का मी काय सांगतोय? टीव्ही मध्ये तुम्ही जितका काळ बसाल ना, ज्या गोष्टी तुम्ही जास्त बघताय त्याचा परिणाम तुमच्या डोक्यावर होतो. हालेलुया. हालेलुया. ज्याच्या सोबत तुम्ही वेळ घालवतात त्याचा परिणाम तुमच्या सोबत होतो. लक्षात घ्या, जर तुम्ही देवासोबत वेळ घालवला तर सगळे देवाचे चांगले गुण तुमच्या जीवनामध्ये दिसायला. आमेन. आमेन. आणि असा व्यक्ती पाप करणार नाही. कारण स्वतः देव पाप करत नाही. देवाच्या ठाई पाप नाही. नाही. हालेलुया. तर तुम्हाला त्याच्यासोबत राहणं गरजेचं आहे. पण केव्हा? जेव्हा रुपयाप्रमाणे हालेलुया तू त्याचा शोध करशील आणि गुप्त निधीप्रमाणे त्याला गुण काढशील, त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं देवाच्या भयाची तुला जाणीव होईल. हालेलुया. हालेलुया. आणि देवाविषयीचं ज्ञान तुला कळेल, असं परमेश्वराचं वचन. ह्या वचनात अजून काय दडलेलं आहे ते आपण उद्या बघू. बोला, केव्हा बघू? उद्या संध्याकाळी बघू की देवाला कसं शोधायचं. आमेन. आमेन. आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल, काय श्रम घ्यायला लागेल. नीट लक्ष द्या. मी इथं याच्यासाठी नाही आलो की तुम्ही मला परत बोलवा. मी इथे याच्यासाठी आलो, एकचदा देव तुम्हाला प्राप्त व्हावा की माझी आणि कोणाचीच गरज तुम्हाला नाही पडणार. हालेलुया. कारण देवाची इच्छा नाही की तुम्ही माणसाच्या मागे जावं. देवाची इच्छा आहे तुम्ही देवाच्या मागे जा. आमेन. हालेलुया. शॉर्टकट नाही मारायचा कधीच प्रभूमध्ये. समजते तुम्हाला? पास्टर माझ्या डोक्यावर हात ठेवाल, प्रार्थना करा, मला बरं वाटेल. तुम्ही का नाही करत तुमची प्रार्थना देऊ नका? आपण का नाही प्रार्थना करत? देवाच्या वचनात लिहिलंय का असं की तू त्याच्याकडे जा, कोणाकडे जा, प्रार्थना करून घ्यायचं नाही? तू हात मार, मी तुला उत्तर उत्तर देईन. मागा म्हणजे शोधा, म्हणजे ठोका, म्हणजे तुमच्यासाठी घडले जाणे. म्हणजे कोणाबद्दल परमेश्वर म्हणतोय? बोल, माझ्याबद्दल. बोला, माझ्याबद्दल. कोणाला मागावं लागेल? मला. बोला, कोणाला मागावं लागेल? कोणाला शोधावं लागेल? कोणाला ठोकावं लागेल? दुसरा नाही मागून देणार, दुसरा नाही शोधून देणार, दुसरा नाही तुमच्यासाठी दरवाजा ठोकणार. कोणाला दरवाजा ठोकावा लागेल? कोणाला शोधावं लागेल? आणि कोणाला मागावं लागेल? हीच देवाची इच्छा आहे. आमेन. आणि मी विश्वास ठेवतो या 2 दिवसामध्ये परमेश्वर आपल्याला शिकवेल की कसं त्याला शोधायचं. आमेन. इच्छा आहे देवाला शोधण्याची, खरंच आहे. देवाजवळ जाण्याची इच्छा आहे. हालेलुया. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो परमेश्वर या 2 दिवसात अद्भुत काम करेल. आमेन. कारण तुम्हाला माहिती, देवाचं वचन सांगतं सत्य तुम्हाला कळेल आणि सत्यच तुम्हाला मुक्त करेल. आमेन. सत्य काय आहे? देवाचं वचन. बोला, सत्य काय? देवाचं वचन. जेव्हा वचन तुमच्या जीवनामध्ये येईल ना, हेच तुम्हाला स्वतंत्र करेल. हालेलुया. नाही तर आपण मरीपर्यंत हाच विचार करतो, जाईल कुठं? गेल्यानंतर जाईल कुठं? स्वर्गात. या विचारात जगू नका. लक्षात घ्या, त्याच्यासाठी त्याला शोधणं गरजेचं आहे. आमेन. कारण स्वर्गात तुम्ही गरिबी घेऊन जाल, अज्ञान घेऊन जाल, पण पाप घेऊन जाऊ शकत नाही. आणि अजून सुद्धा आपल्यामध्ये पाप दडलेलं
थोडस येऊ द्या हो आपल्यावर काहीतरी आशय, लगेच दाट मिठ्या खाऊन उठतो आपण. चर्चला जातो नाही तर तुला दाखवलं नसतं. आज उपास प्रार्थना आहे ना, नाही तर तुझं तगडच तोडलं असतं. एकदाची उपास प्रार्थना होऊ दे मग तुला दाखवतो. काय वाटतं तुम्हाला रविवारी येणार आहे प्रभू येशू ख्रिस्त घ्यायला? जेव्हा तुम्ही देवदूतांसारखे गाणे म्हणतात चर्च मध्ये येऊन, त्याच दिवशी येशू येणार आहे का? बायबल मध्ये लिहिलंय का तो रविवारी येईल असं घेण्यासाठी आपल्याला? मग कधी माहिती नाही. आणि मी तर देवाकडे प्रार्थना करतो रविवारी येऊच नको. माझी मनापासून प्रार्थना आहे देवाकडे, काय रविवारी येऊ नको. कारण रविवारी तू पण कन्फ्युज होऊन जाशील कोणाला घ्यायचं. कारण सगळे लबाड्या करतात चर्च मध्ये. धार्मिकता, मी किती धार्मिक, हालेलुया, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि सोमवार पासून शनिवार पर्यंत बघा यांना तोंडात हालेलुया शब्द पण राहत, येशूचं नाव पण येत, बायबलला हात सुद्धा लावत, प्रार्थना सुद्धा करत, देवाचं एक गाणं सुद्धा तोंडातून निघत नाही. फक्त कधी निघतं? जेव्हा कुठे येतात? देवाच्या मंदिरात आले की सगळे दूत, काय सगळे दूत, आणि बाहेर गेले की सगळे भूत. तो दूतांनाच घेऊन जाईल, भूतांना घेऊन जाणार नाही. मी देवाला तर म्हणतो, देवा रविवारी येऊ आणि उपास प्रार्थनेत तर चुकून येऊ नको. हालेलुया. उपास प्रार्थनेत तर चुकून येऊ नको. किती जण उपासात आहेत? हात वर करा. बाकी आले खाऊ. आणि काय कसली प्रार्थना आहे? बोला, प्रार्थना कसली आहे? इथंच लबाड्या करून राहिलो आपण. आणि चालले कुठं? कुठं चालले? अरे मी तर वचनाचा प्रचार करायला आलो नाही इथं, तरी मी उपवासात आहे. हालेलुया. आणि तुमची मंडळी आहे तरी तुम्ही आता फोडू डोकं तुमच्या समोर. सांगा ना, कोणासमोर लबाड्या करतोय? बरं मला सांगा, पास्टर यांना काय सूचना दिली होती? 3 दिवसाची काय? यांना उपासाचा अर्थ माहिती का? त्या दिवशी काय रिकामं ठेवायचं? काय रिकामं ठेवायचं? आता ज्यांनी उपास केला नाही ना, त्यांनी कोणाबद्दल लबाडी केली? आता बघा तुम्ही, आज रात्री प्रभू आला मग लबाडांना घेऊन जाईल? अरे बोला, काय करावं तुमचं? आता अजून 2 चान्स आहेत तुम्हाला, उद्या आणि परवा. आता बघू उद्या किती लोक उपवासात येतात. कारण द्यायचे, मला सहन होत नाही, मला भूकलं राव. देवाचा पुत्र होता प्रभू येशू ख्रिस्त. कोणाचा पुत्र होता? तरी तो तुमच्या आणि माझ्यासाठी किती दिवस उपवासात राहिला? 40 दिवस. बोला, किती दिवस? 40 दिवस. जेव्हा वधस्तंभावर त्याला खिळलं ना, त्याने 3 दिवसापासून पाणी सुद्धा घेतलेलं नव्हतं आणि अन्न सुद्धा खाल्लेलं नव्हतं. भर उन्हामध्ये त्याला खेळ ठोकलेले होते आणि त्याच्या रक्ताचा एक एक थेंब तुमच्या आणि माझ्या पापासाठी सांगत होता. जर तो देवाचा पुत्र असताना तुमच्या आणि माझ्यासाठी उपवास करू शकतो, तुमच्या आजी माझ्यासाठी ते सहन करू शकतो, तुम्ही आणि मी किती केला पाहिजे मला सांगा? उपवास प्रार्थनेला जर सेवकाला बोलवलं ना, अजिबात त्याला त्या ठिकाणी दुपारी जेवायला द्यायचं नाही, कोणी का असे ना. मी बघितले असे सेवक उपवास प्रार्थनेला जातात आणि मस्त दाबून मटण खातात दुपारी. कसले सेवक तुम्ही? जर जातात तुम्ही उपवास प्रार्थनेला तर उपवास करा, कारण तुम्ही फसवतात कोणाला? देवाला. तुम्ही मंडळीला सांगता की उपवास प्रार्थना आहे, आपण जर उपवासात राहत नसू तर लक्षात घ्या तुम्ही लबाडी करताय देवाच्या समोर. हालेलुया. मीटिंग कसली आहे? परत एकदा सांगतो, मीटिंग कसली आहे? आज जर उपवासात राहिलेले नसाल, उद्या देवाचं भय धरा, उपवासात राहा. हालेलुया. नीट लक्ष द्या, तुम्ही जिवंत देवासमोर बसलेले आहात. कोणासमोर बसलेले आहात? आणि तो मन पारखणारा परमेश्वर आहे. बोला, काय पारखणारा परमेश्वर आहे? मन पारख. मी पण काम करतो, मी नोकरी करतो, तेवढं करून जर मी उपवास करून जर मी प्रभूची सेवा करू शकतो, तुम्ही का नाही करू शकत? तुम्ही का नाही करू शकत? ही मंडळी काय माझी नाहीये, या मंडळीचा काय मी सेवक नाहीये की मी ओझं व्हावं. पण मला माहिती ही मंडळी माझ्या ख्रिस्ताची आहे, ज्याने रक्ताने विकत घेतलेली आहे. आणि जर त्या मंडळीच्या मध्ये मला सेवेसाठी प्रभू पाठवते ना, तर एक ओझं घेऊन जावं लागेल. खाऊन पिऊन गेलो तर मी नुसता जांभया दिल मी आळस काढेल, पण ज्यावेळेस मी उपवासासहित जातो ना, एक ओझं असतं आत्मिक. हालेलुया. अनुभव घेऊन पहा. आमेन.
जे लोक उपवासात राहतील, मी विश्वास होतो रविवारपर्यंत परमेश्वर त्यांच्या जीवनात काही ना काही अद्भुत काम करेल. आमेन. आमेन. बाकी या खाऊन आणि इथे येऊन हे कर द्या, काहीच भेटणार तोंडावर सांगतो, काहीच भेटणार नाही. आणि अपेक्षा पण करू नका तुम्हाला काही भेटत, कारण या लबाड्या कोणासमोर करतोय आपण? देवासमोर. याच्यावरूनच आपला विश्वास आहे. मग काय हे पाप नाहीये? आणि पापाचं वेतन मरण. सांगा तुम्ही काय करायचं? पापाचं वेतन रडा आणि पश्चाताप करा. प्रभूला म्हणा, प्रभू आम्ही चुकलोय आतापर्यंत, आम्हाला क्षमा कर. हालेलुया. जर तुम्ही क्षमा मागा, देव तुम्हाला क्षमा करेल. आमेन. हालेलुया. देवाची इच्छा आहे तुम्ही त्याच्या जवळ या. आमेन. मोशे देवाच्या जवळ गेला सिनाई पर्वतावर. वेळ झालेला आहे, फक्त 2 मिनिटं. मोशे देवाच्या जवळ गेला सिनाई पर्वतावर. किती दिवस होता माहिती तुम्हाला पर्वतावर? किती दिवस? 40 दिवस. बोला किती दिवस? 40 दिवस 40 रात्र. तो कोणासोबत होता? शिदाब घेऊन गेला होता मागून सोबत? भाकरी घेऊन गेला होता मागून? नाही. काय घेऊन गेला होता सोबत? 40 दिवस कोणासोबत होता? कोणी डबा नेऊन देत होता का त्याला? खात नव्हता, पाणी पीत नव्हता, पण कोणासोबत होता? तेव्हा त्याला भूक लागली नाही आणि त्याला तहान सुद्धा लागली नाही, कारण तो कोणाच्या उपस्थितीमध्ये होता? देवाचं वचन म्हणतं, मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आमेन. अनुभव करतो. हालेलुया. जर तुम्ही उपवासात या तर देवाच्या उपस्थितीमध्ये राहा. आमेन. कारण ही प्रार्थनाच मुळात कसली प्रार्थना आहे? उपवास प्रार्थना. बोला कसली प्रार्थना आहे? उपवास प्रार्थना. देव बघतोय तुम्हाला. आमेन. आणि म्हणून देवाचं भय धरून उपवासात राहा आणि प्रार्थनेमध्ये राहा. भले तुम्ही काम करत असाल, तुम्ही कष्टाचे काम करत असाल, शेतात काम करत असाल, काहीच नाही. मी तुम्हाला सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त, येशूचे शिष्य हे खूप श्रम घ्यायचे, खूप त्रास सहन करायचे, तरी उपवासात राहायचे. आमेन. आपण कारण देऊ शकत किती दिवस? फक्त 3 दिवस. शुक्र, शनी, रविवारचा तर अर्धाच दिवस असेल. हालेलुया. मीटिंग सुटली का खाऊन पिऊन घरी जाऊ आपण, बरोबर की नाही? म्हणजे किती दिवस? फक्त 2च दिवस. हालेलुया. आणि तेवढं सुद्धा जर आपल्याला उपवासात राहिलं जात नसेल तर काही भेटेल याची अपेक्षा देवाकडून करायची. आता तुमच्यावर आहे. मी बळजबरी करत नाही. हालेलुया. ज्याला कान आहे तो ऐका. याच्यावरूनच कळतं की आपण चांगलं करणं कळत असून जो ते करत नाही ते काय? पाप. आणि पापाचं वेतन काय आहे? मरण. देवाकडे मागत की प्रभू माझ्या पापाची क्षमा. डोळे झाकून प्रार्थना करू. माझ्या देवा, आज परत एकदा तुझ्या वचनाद्वारे तुझ्या मंडळीशी बोललेला आहे प्रभू. तू आमचे मन जाणतो, आमचं हृदय जाणतो, आमची परिस्थिती जाणतो. देवा माझ्या देवा, तुझ्या विरोधात जर आमच्याकडून जे मागलं गेलं असेल, पश्चातापी अंत करणारे तुझ्या चरणी येतो. आमच्या पापाची क्षमा कर, आमच्यावर दया कर दे बापा, कारण अज्ञानाने आमच्याकडून चूक झाली प्रभू. माझ्या देवा, तुझं वचन सांगतं की पापाचं वेतन मरण आहे. जसं विष मनुष्याच्या आत गेलं तर ते मनुष्याला मारतं, तसं पाप जर मनुष्यामध्ये असेल तर ते देखील मनुष्याला मारतं. आणि म्हणून तुझी इच्छा आहे की जसं आम्ही विषापासून स्वतःला दूर ठेवतो तसंच आम्ही स्वतःला पापापासून देखील दूर ठेवावं. यासाठी प्रभू तू आमच्यावर दया कर आणि तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. एक छोटस कोरस घेऊ आणि प्रार्थना. ओ देवा, ओ प्रभु, जीवन मातु सुखी राखजे. ओ देवा, ओ प्रभु, जीवन मातु सुखी राखजे. जीवन में संकट आविता जीवन में संकट आविता आरी रे जरा देवा संभाळी ले जे. आरी रे जरा देवा संभाळी ले जे. ओ मा देवा, ओ मा प्रभु,
मा